नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजेंद्र कटारे, महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथे मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करतो. आज आपण इयत्ता 11वीचे प्रकरण क्रमांक 5 स्वस्थ मी सामान्य मी या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण मानसिक आरोग्य व सामान्य वर्तन या संदर्भात अभ्यास केला. त्या अंतर्गत मानसिक आरोग्य आणि सामान्य वर्तन याची काही लक्षणे पाहिली, तसेच सुसमायोजित व्यक्तीचे काही निकष किंवा लक्षणे आपण पाहिली. आज आपण कुसमायोजन आणि अपसामान्य वर्तन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. कुसमायोजन आणि अपसामान्य वर्तन. सर्वच व्यक्तींचे वर्तन सुसमायोजित वर्तनाच्या निकषानुसार नसते. मागे आपण बघितलं की सुसमायोजित व्यक्तीचे काही लक्षणे असतात, काही निकष असतात. स्वतःची आणि जगाची वास्तव जाणीव असणे, नवीन अनुभव स्वीकारण्याचा मोकळेपणा, भावनिक बुद्धिमत्ता, सुदृढ नातेसंबंध, उच्च स्वप्रतिष्ठा इत्यादी काही लक्षणे सुसमायोजित व्यक्तीचे असतात. काही व्यक्तींमध्ये काही निकष दिसून येतात, तर इतर व्यक्तींमध्ये इतर निकष पूर्णपणे दिसून येतात. सुसमायोजित व्यक्ती होण्यासाठी आपण हे गुण आणि कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. व्यक्तीचे वर्तन प्रत्येक वेळी सुसमायोजित नसते, तर काही परिस्थितीत आपण अस्वस्थता अनुभवतो. व्यक्तीची समायोजनाची पातळी व दर्जा प्रसंगानुसार आणि वेळेनुसार बदलत असतो. काही व्यक्तींची अपयश किंवा वैफल्य सहन करण्याची क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांचे वर्तन कुसमायोजित होते. एखाद्या व्यक्तीच्या मनावर आघात करणाऱ्या घटनेचे परिणाम दीर्घकाळ टिकले तर व्यक्तीची सहनशक्ती संपत असते, व्यक्ती हतबल होत असते. त्यामुळे मानसिक ताण किंवा अस्वस्थता इतकी वाढते की व्यक्तीचे वर्तन अपसामान्य होते. आता आपण अपसामान्य वर्तन म्हणजे काय याचा विचार करणार आहोत. तसंच अपसामान्य वर्तनाचे निकष कोणते आहेत ते पाहणार आहोत. शरीरशास्त्रात अपसामान्यांचे निकष निश्चित केले आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर प्रौढ व्यक्तीची उंची 7 फुटांपेक्षा जास्त आणि 4 फुटांपेक्षा जर कमी असेल तर त्याला अपसामान्य उंची असं म्हटलं जातं. परंतु मानसिक आजारांच्या लक्षणाबाबत मानसशास्त्रज्ञांचे असे स्पष्ट निकष नाहीत. मानसशास्त्रज्ञांनी वर्तनाची तीव्रता, कालावधी, व्याप्ती आणि कार्यक्षमतेवरील परिणाम या घटकांच्या आधारे अपसामान्य वर्तनाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण अपसामान्य वर्तन म्हणजे काय किंवा अपसामान्य वर्तनाची व्याख्या कोणती आहे ते प्रथम समजून घेऊया. अपसामान्य वर्तन हे विचित्र, त्रासदायक. अपसामान्य वर्तन कसं असतं? विचित्र, त्रासदायक, समाजाला अमान्य असणारे, तसेच दुःखदायक, ताण देणारे, कुसमायोजित, स्वहानिकारक, स्वतःला हानिकारक असं हे वर्तन असतं. परिस्थितीचा विपरीत अर्थ दीर्घकाळ लावल्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते.
बघा, वर्तन अपसामान्य वर्तन विचित्र असतं, त्रासदायक असतं, समाजाला अमान्य असतं, दुःखदायक ताण देणारं असतं, स्वहानिकारक, स्वतःला हानिकारक असं हे वर्तन असतं. अगदी सामान्य वर्तनाच्या विरुद्ध वर्तन अपसामान्य वर्तन असतं. अपसामान्य वर्तनाच्या निकषांविषयी विचार करत असताना केवळ एकाच निकषावरून एखादी व्यक्ती विसमायोजित ठरवणे हे चुकीचे ठरू शकते. अपसामान्य वर्तनाचे काही निकष आहेत. जसं आपण याआधी सुसमायोजित व्यक्तीचे काही निकष बघितलेत, अपसामान्य वर्तनाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही निकष सांगितलेले आहेत. परंतु त्या निकषांविषयी विचार करत असताना केवळ एकाच निकषावरून एखादी व्यक्ती विसमायोजित ठरविणे चुकीचे ठरू शकते. अपसामान्य वर्तनाचे निकष, पहिला निकष असं सांगितला जातो वेगळेपणा किंवा विचलन. विचलित वर्तन म्हणजे सामान्यांपासून वेगळी वृत्ती अथवा कृती होय. कुसमायोजित व्यक्तीचं वर्तन सामान्य वर्तनापेक्षा विचलित आहे. अशा व्यक्ती समाजात कमी प्रमाणात असतात. कुसमायोजित व्यक्तीचं वर्तन कसं असतं? सामान्य वर्तनापेक्षा वेगळं विचलित असतं आणि अशा व्यक्ती समाजामध्ये कमी प्रमाणात असतात. जेव्हा एका विशिष्ट प्रकारचे वर्तन समाजातील बहुतांश व्यक्ती करतात तेव्हा त्या वर्तनाला सामान्य वर्तन असं म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती या सामान्य वर्तनापेक्षा खूप वेगळं वर्तन करते तेव्हा ते वर्तन अपसामान्य आहे असं म्हटलं जातं. परंतु हा एकच निकष अपसामान्य वर्तन निश्चित करायला पुरेसा नाही. दुसरा निकष सांगितला जातो अपसामान्य वर्तनाच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत त्रास. बऱ्याच व्यक्तींना त्यांची दिवसभराची जी काही कर्तव्य असतात ही व्यवस्थित पार पाडायची असतात. ही सर्व कर्तव्य किंवा कामे पार पाडत असताना किंवा ही कामे करत असताना त्यांना अनेक अडचणी येत असतात. त्यातून त्यांना दिवसभर सारखी निराश, निरुत्साही वाटत असते. सारखं दिवसभर काम करत असताना निराश, निरुत्साही वाटत असताना दैनंदिन जे काही त्यांचे कर्तव्य असतात, कामं असतात, हे पार पाडत असताना दिवसभर निराश किंवा निरुत्साही त्यांना वाटत असतं. बऱ्याच वेळा व्यक्ती मानसशास्त्रीय लक्षणांकडे लक्ष देत नाहीत. तिसरा निकष अपसामान्य वर्तनाच्या बाबतीमध्ये सांगितला जातो कार्यक्षमतेत बिघाड. काही व्यक्ती सतत सुस्त असतात. ते स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. ते स्वतःची रोजची कामे व्यवस्थित करू शकत नाहीत. या प्रकारच्या अपसामान्य वर्तनात व्यक्ती कुटुंबातील त्याची भूमिका, अपेक्षित कर्तव्य योग्य प्रकारे करू शकत नाहीत. त्यांचे वर्तन त्या परिस्थितीला योग्य नसते. मानसिक आघात करणाऱ्या अनुभवामुळे काही काळ दुःखी होणे हे नैसर्गिक आहे. परंतु 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ त्या व्यक्तीचे दुःख कमी झाले नाही तर ते वर्तन मात्र अपसामान्य आहे असं म्हटलं जातं, कारण त्या व्यक्तीला तीव्र नैराश्य येण्याची भीती आहे. हे काही निकष अपसामान्य वर्तनाच्या बाबतीत सांगितले जातात. परंतु केवळ एकाच निकषावरून एखादी व्यक्ती विसमायोजित ठरवणं हे चुकीचं ठरू शकतं. यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत अपसामान्य वर्तनाचे दृष्टिकोन. अपसामान्य वर्तनाचे 7 मूलभूत दृष्टिकोन आहेत. वेगवेगळे दृष्टिकोन सांगितलेले आहेत. त्यामध्ये जैविक दृष्टिकोन आहे, सामाजिक दृष्टिकोन आहे, वर्तनात्मक दृष्टिकोन आहे, उत्क्रांतिवाद दृष्टिकोन आहे, मानवतावादी दृष्टिकोन आहे, मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे
आणि बोधात्मक दृष्टिकोन आहेत. असे 7 दृष्टिकोन अपसामान्य वर्तनाचे सांगितले जातात. पैकी पहिला दृष्टिकोन आहे जैविक दृष्टिकोन. हा दृष्टिकोन अपसामान्य वर्तन कारणांमध्ये जैविक आणि शारीरिक घटकांवरती भर देत असतो. जैविक दृष्टिकोन कशावर भर देत असतो? अपसामान्य वर्तनाच्या कारणांमध्ये जैविक आणि शारीरिक घटकांवरती भर देत असतो. या दृष्टिकोनात अपसामान्य किंवा मानसिक विकाराला आजार समजून लक्षणांवरून त्या व्यक्तींवरती उपचार केले जातात. यात अपसामान्य व्यक्तीची मानसिक तपासणी करण्यापेक्षा त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवून त्याच्यावर औषधोपचार केले जातात. या दृष्टिकोनाचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत हे अपसामान्य वर्तनाचे कारण त्याच्या मेंदूतील रासायनिक असमतोल मानून त्याच्यावर औषधोपचार सुचवत असतात. हा आहे जैविक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन अपसामान्य वर्तनाचा सांगितला जातो सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन. या दृष्टिकोनात असे मानले जाते की अपसामान्य वर्तन हे कुटुंब, समुदायाच्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनावरती अवलंबून असते. अपसामान्य वर्तन हे कुटुंब किंवा समुदायाच्या सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं असं सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन सांगतो. व्यक्तीच्या आकलनावर, ज्ञानावर, भाषा, कला, सामाजिक मापदंड आणि सामाजिक रचना याचाही परिणाम त्याच्यावरती होत असतो. तिसरा दृष्टिकोन सांगितला जातो वर्तनात्मक दृष्टिकोन. यात व्यक्तीच्या आंतरिक स्थितीपेक्षा निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनावरती भर देतात. वर्तनात्मक दृष्टिकोनामध्ये व्यक्तीच्या आंतरिक स्थितीपेक्षा ज्या गोष्टींचं निरीक्षण करता येतं अशा गोष्टींवरती किंवा अशा आंतरिक स्थितीपेक्षा निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनावरती भर दिला जात असतो. या पद्धतीत परंपरागत अभ्यास पद्धतीचा उपयोग करून ते वर्तन बदलण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते प्रबलन आणि शिक्षा या तत्वांचा वापर करतात. यात अपसामान्य वर्तन लक्षण सुधारणा यामध्ये अपसामान्य वर्तन लक्षण सुधारून त्याऐवजी नवीन योग्य आणि अनुकूल प्रतिक्रिया करायला शिकवतात. चौथा दृष्टिकोन सांगितला जातो उत्क्रांतीवादी दृष्टिकोन. आत्ताच्या मानवाचा मेंदू आणि मन आधुनिक काळातील समस्या सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने उत्क्रांत झालेला आहे असा हा दृष्टिकोन सांगतो. आत्ताच्या मानवाचा मेंदू आणि मन आधुनिक काळातील समस्या सोडवण्यासाठी टप्प्याटप्प्याने उत्क्रांत झालेला आहे. त्याचा उपयोग जगण्यासाठी आणि वंश सातत्यासाठी आवश्यक आहे. पाचवा दृष्टिकोन आहे मानवतावादी दृष्टिकोन. या दृष्टिकोनानुसार माणूस मानवाच्या मूलभूत क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. मानवतावादी दृष्टिकोनानुसार माणूस मानवाच्या मूलभूत क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न करतो. या मानसिक प्रक्रियांची उत्क्रांती होण्याची 2 महत्त्वाची कारणे आहेत. एक आहे अस्तित्व टिकविणे आणि दुसरं आहे वंश सातत्य असणे. व्यक्ती कशा रीतीने स्वविकासात बदल घडवून आणतात ज्यामुळे त्यांच्या मूलभूत क्षमतांचा सर्वांगीण विकास शक्य होईल यावर हा दृष्टिकोन भर देत असतो. 6वा दृष्टिकोन सांगितला आहे अपसामान्य वर्तनाचा मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन.
मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनानुसार मानवी वर्तनांच्या कारणांविषयी व्यक्तीचे अबोधमन, बालपणीचे अनुभव आणि व्यक्तीचे इतर व्यक्तींशी असलेले परस्पर संबंध हे महत्त्वाचे आहेत. अपसामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देताना आणि उपचार करताना मनोविश्लेषक व्यक्तीच्या बालपणीचे अनुभव आणि नातेसंबंध विचारात घेतात. व्यक्तीला त्याचे मानसिक संघर्ष सोडविता न आल्यामुळे निर्माण झालेली चिंता अबोध मनात राहते आणि त्यामुळे अपसामान्य वर्तन निर्माण होते. त्यामुळे उपचार करताना हे अबोध मनाचे संघर्ष विचारात घेऊन ते सोडवण्यासाठी मार्गदर्शन करतात. पुढचा आणि शेवटचा दृष्टिकोन अपसामान्य वर्तनाचा सांगितला जातो बोधात्मक दृष्टिकोन. या दृष्टिकोनानुसार मानसशास्त्रज्ञ समजतात की चुकीच्या आकलनामुळे व समजुतीमुळे व्यक्ती अपसामान्य विचार आणि वर्तन करते. बोधात्मक दृष्टिकोनानुसार मानसशास्त्रज्ञ समजतात की चुकीच्या आकलनामुळे व समजुतीमुळे व्यक्ती अपसामान्य विचार आणि वर्तन करते. त्यामुळे हे मानसशास्त्रज्ञ कुसमायोजित व्यक्तीला नवीन आणि योग्य विचार करण्यास तसंच योग्य मूल्ये विकसित करण्यास मदत करतात. या उपचार पद्धतीत व्यक्तीच्या अयोग्य सवयी बदलून त्याऐवजी वास्तव व उपयुक्त वर्तन प्रक्रिया शिकवण्यास मदत केली जाते. मानसशास्त्राच्या बोधात्मक विचारशाखेत स्मरण, विचार प्रक्रिया, समस्या परिहार, भाषा आणि तर्कशुद्ध निर्णय प्रक्रिया या मानसिक पैलूंवरती भर दिला जात असतो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण किशोरावस्था आणि आव्हाने या घटकाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.